करायला लावलेली आहे। अहो, ज्या शासकीय जमिनी आहेत त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य माणसांची नाही तर या महसूल विभागाची आहे। मात्र महसूल विभाग पैसे फक्त घेण्यामध्ये गुंतलेले आहेत। ज्या आपल्या जमिनी शासकीय आहेत त्या शासकीय जमिनी वाचवण्यासाठी अशा मी वसई सारख्या संघटना अनेक पक्ष आणि संस्था पुढे येतात आणि ते त्यांना वेळोवेळी त्याची जाणीव करून देतात। मात्र त्यांना जाणीवता होत नाही आणि जमिनीची लुटमार सुरूच आहे। शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा। सांगा आम्हाला प्रशासन तुमचे कधी सुधारणार, सांगा आम्हाला प्रशासन तुमचे कधी सुधारणार। नागरिकांच्या भल्यासाठी कधी तुम्ही दिसणार, नागरिकांच्या भल्यासाठी कधी तुम्ही दिसणार। अजून तो होत नाही। याचे सामान्य कार्यकर्त्याचे हे अर्ज ठेवा बघा तुम्ही। गुरुचरण जमिनीवरती किती अतिक्रमण झालेलं आहे आता आम्ही वारंवार या ठिकाणी तुम्हाला पत्र लिहिले त्याचे उत्तर दिले जातात। शासकीय परिपत्रकाप्रमाणे ही 12 आठवड्यात झाली पाहिजेत ना कामं, 90 दिवसामध्ये ही कामं पूर्ण झाली पाहिजेत। नाही तर तुमच्यावरती विलंबनाचा काय हे येतो हे तुम्हीच नोटिफाय केलं पाहिजे ना। जागा गुरुचरणची आणि त्यातही सिंहगडचा भंग, समुद्राला लागून जी जागा आहे ती गुरुचरणची आहे, त्यातही सिंहगडचा भंग म्हणजे त्याची बांधकामं झालेली अतिक्रमण आणि हे सगळं आम्ही तिवरांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी दाखवून दिलं साहेब। मुंबई हायकोर्टाचा निर्देश आहे की तुम्ही त्यांची खासगी वनं म्हणून नोंद करायची आहे। त्याबाबत पण पत्र दिलेलं आहे। पीक पाणीमध्ये सुद्धा तीव्र लया म्हणून लिहिलेलं आहे या ह्याच्यामध्ये। आजपर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई नाही की ज्याच्यामुळे माणसाला कधी समजेल, तो कधी त्याचा सातबारा काढायला जाईल किंवा जाईल तेव्हा समजेल। दवंडी आम्ही बंद केली आहे, त्या ह्याच्यावर लावायचा आपण तो पण विषय आता कार्यालयाच्या बाहेर लावायचा बंद केलेला आहे। मग लोकांच्या जमिनी लुटल्या जात आहेत, अक्षरशः संपतायत, लोक देशोधडीला लागतायत, हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत लोकांना लढावं लागतंय। एवढी मोठी यंत्रणा आज शासनाने संविधानाने आपल्याकडे तयार केलेली आहे। मग त्या यंत्रणेचं आम्हाला सांगावं लागतं की आपण बदलणार कधी आणि आपण जनतेप्रती उत्तरदायित्व होणार कधी। दुसरं म्हणजे शासकीय जमिनी आहेत त्याच्यावरती अतिक्रमण चाललेलं आहे, तीव्राची झाडं कापली जात आहेत, माती भराव केला जात आहे, रेती उपसा केला जातोय। त्या भागातील जे तलाठी आहेत आणि मंडळ अधिकारी त्यांची जबाबदारी आहे की नाही ते बघायचं, तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं की सर्वसामान्य लोकांनी कुठे फिरणार कुठे करणार आहेत तुम्ही। आता म्हणजे आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली मागवले या शासकीय ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरील अतिक्रमण झाले ते त्वरित हटवायला पाहिजे आणि तिकडचे जे मंडळ अधिकारी आहेत तलाठी आहेत त्यांना त्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली पाहिजे आणि त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे। कालचाच विषय आहे हा। जुचंद्र 260-261 या शासकीय जमिनी आहेत त्याच्यावरती अवैध माती भराव टाकलाय, चाळी उभारल्या गेलेल्या आहेत। आम्ही त्याबद्दल पत्र दिलं, तहसीलदारांकडे काल आमचे विभाग प्रमुख गेले। तुम्ही सर्कलकडे जा, मी त्याला फोनवर सांगतो ही कोणती कार्यपद्धती आहे, तुम्ही लेखी का नाही देऊ शकत। कारभारावर नियंत्रणानं जमीन मिळकतीशी हितसंबंधित व्यक्तींना नोटीस न देता तलाठी व मंडल अधिकारी यांनी मंजूर केलेले फेरफार चौकशी करून तात्काळ रद्द करा। महसूल अर्धन्यायिक प्रकरण मेरिटवर तात्काळ निकाली करा। फेरफार नोंदी नकाशे इत्यादी मिळण्याकरता शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवा। महसूल यंत्रणेतील भ्रष्टाचार व दलालराज थांबवा। महसूल कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणा। अल्पशिक्षित आदिवासी व सामान्य नागरिकांना शासकीय ऑनलाईन महसूल सेवेचा लाभ घेण्यासाठी विभागवार शासकीय ई सेवा सुविधा सुरू करून नागरिकांचे परावलंबन व त्यांची होत असलेली आर्थिक लूट थांबवा। 8. तीव्रांची कत्तल, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, बेकायदेशीर माती भराव आणि रेती उपसा तात्काळ थांबवा। 9. नागरिकांच्या पत्रांना उत्तर देण्याची बंद झालेली कार्यपद्धती तात्काळ सुरू करा। मागण्या घेतल्या तर साहेब खूप मोठं पत्र होईल त्याच्यापेक्षा, परंतु हे कधी थांबणार। आणि हे म्हणजे आज तुमच्या समोर मांडतोय असे नाही, आता एंड झालं, एंड म्हणजे आता आमच्या जगण्याचा ना
आमच्या आनंददायी आणि सुखकर जगण्याचा या वसईमध्ये आम्ही भूमून पुत्र असताना ना त्याचा शेवट हेच चालला की ह्याच्या पुढे आम्ही उद्ध्वस्तच. परंतु 3 महिन्याची त्यांनी कालावधी आम्हाला दिलाय. 3 महिन्यामध्ये हे तुम्हाला बदललेलं दिसेल.